नमस्कार. तुम्ही सरकारी कर्मचारी असताल तर 5 सरकारने मोठ्या गिफ्ट दिलेले आहेत दिवाळीनिमित्त तुम्हाला. त्या 5 गिफ्ट तुमच्या जीवनात दिवाळीचा आनंद दुसऱ्यांदा आणि नव्यादा परत एकदा वाढवणार आहे. बघा, तुम्ही जर सरकारी कर्मचारी असताल तर मात्र सरकारने तुमचा मोठा विचार केलेला आहे. तुमच्यासाठी नवीन-नवीन जे आहेत 5 योजना आणलेल्या आहेत. यासोबत पगारवाढसुद्धा तुमची केलेली आहे. नेमकं काय केलेलं आहे, कशा पद्धतीने 5 निर्णय तुमच्या आयुष्यात आनंद वाढू शकतात. महागाई भत्ता आहे का, पगार कितीने वाढलेली आहे, सगळे जे आहेत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने घेतलेले हे 5 निर्णय तुम्हाला मी सांगणार आहे. यासोबतच सरकारने जे आहे तुमच्यासोबत केलेल्या गोष्टीमध्ये 5 निर्णयामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त जे आहे फायदा करून दिवाळीचं एक गिफ्ट द्यायचा प्रयत्न जे आहे सरकारनं केलेला आहे. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी जी आहे आनंदात सुखी जाईल आणि सर्व कर्मचारी जे आहेत खुशीनं म्हणजेच आनंदानं नाचायला लागतील. अशा कोणत्या 5 गोष्टी आणि कोणत्या 5 भेट ज्या आहेत सरकारने दिवाळीनिमित्त सरकारमध्ये घेऊन आलेले आहेत तेही कर्मचाऱ्यांना ते आपल्याला या व्हिडिओमार्फत पाहायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, माझ्या माहितीनुसार जे आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी म्हणजेच काय तर सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी बघा, निवृत्ती वेतनधारकांना म्हणजे पेन्शनरला दिवाळीच्या निमित्त केंद्र सरकारने केलेल्या 5 मोठ्या घोषणा सविस्तर मराठीत तपशील जे आहे मी तुम्हाला देत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीसाठी 5 मोठी भेट. केंद्र सरकारने महागाई भत्ता, DA वाढ, फेस्टिवल बोनस, CGHS दरात बदल, युनिफाईड पेन्शनर योजनेच्या UPSC मुदतीत वाढ, डिजिटल जीवन प्रमाणपत्राचे सर्टिफिकेट. आता एक जे आहेत आपण बघूया, ज्याचा लाभ थेट तुम्हाला जे आहे होणार आहे. सुरुवातीला आहे महागाई भत्ता, DA. महागाई भत्ता खालील सवलती म्हणजेच DR मध्ये जे आहे 3% वाढ आहे. महागाई भत्त्यात किती तुम्हाला 3% वाढ भेटली आहे. किती वाढ हे केंद्र सरकारने सेवेत असलेल्या कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांना महागाई भत्त्यात म्हणजे DA आणि महागाई सवलतीत DR 3% वाढ केलेली आहे. प्रभावी तारीख हे वाढीव 1 जुलै 2025 पासून पूर्वलक्ष्मी प्रभावाने लागू झाली आहे. म्हणजेच काय तर ही आत्ता जरी लागू केली असेल तरी 1 जुलै 2025 पासून तुम्हाला याचा फायदा होणार आहे. नवीन दर या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना एकूण महागाई भत्ता 55% वरून 58% वर गेलेला आहे. म्हणजेच 3% वाढ जी आहे पाहायला भेटते. लाभार्थी किती आहेत तर या निर्णयाचा फायदा सुमारे 59 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख निवृत्त वेतनदारांना होईल. म्हणजेच काय तर एवढ्या संख्येमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांना जे आहे याचा फायदा होणार आहे. आता बघा, CGHS म्हणजेच काय तर दरांमध्ये मोठी सुधारणा, 15 वर्षातील सर्वात मोठी. काय बदल केले आहेत तर केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी आरोग्य सेवा म्हणजे CGHS अंतर्गत उपचार आणि वैद्यकीय पॅकेजच्या दरांमध्ये मोठी सुधारणा केली आहे. फायदा किती तर 46 लाख लाभार्थ्यांना याचा थेट फायदा होणार आहे. म्हणजे 46 लाख लाभार्थी आहेत. लागू कधीपासून आहे तर नवीन दर 13 ऑक्टोबर 2025 पासून लागू झाले आहेत. म्हणजेच काय तर ह्याच महिन्यात 13 तारखेपासून. महत्त्वाचं बघा, 15 वर्षानंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर जे आहे दरात बदल करण्यात आलेले आहेत, ज्यामुळे वैद्यकीय प्रक्रिया खर्च कमी झाला असून CGHS डिजिटल कार्ड, ऑनलाईन अपॉइंटमेंट्स आणि कॅशलेस उपचारासाठी सुविधा मजबूत केल्या जात आहेत. म्हणजेच काय तर कॅशलेस सुद्धा उपचार होणार आहे. आता तिसरी महत्त्वाची आणि मोठी घोषणा केंद्र सरकारने तुमच्यासाठी केली आहे, उत्पादन लिंक्स बोनस PLB घोषणा. म्हणजेच काय, ॲड हॉक बोनस. केंद्रीय वित्त मंत्रालय ग्रुप C आणि नॉन गॅझेटेड ग्रुप B कर्मचाऱ्यांसाठी 30 दिवसाच्या आतमध्ये 30 दिवसाच्या वेतना एवढा ॲड हॉक बोनस म्हणजेच काय तर PLB जे जाहीर केला आहे. बोनस 6,908 इतका निश्चित करण्यात आला आहे. 6,908 रुपये इतका बोनस आहे. टपाल विभागासाठी बोनस. दळणवळण मंत्रालयाच्या टपाल विभागाने डिपार्टमेंट ऑफ पोस्ट आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक वर्षात 2024-25 साठी 60 दिवसांच्या वेतना एवढा उत्पादन लिंक्स BLB जाहीर केला आहे.
आता याचे लाभार्थी किती आहेत तर बघा, याचा लाभार्थ्याचा ग्रुप सी मल्टीटास्किंग स्टाफ, नॉन गॅझेटेड ग्रुप बी, कर्मचारी, ग्रामीण डाक सेवा GDS आणि पूर्ण वेळ कॅज्युअल कामगारांना होईल. कर्मचाऱ्यांना सणासुदीत दिलासा देण्यासाठी हा बोनस दिवाळीपूर्वी देण्याचा निर्णय जे आहे सरकारने केलेला आहे. सरकारने जे आहे आता तुम्हाला सणासुदीचा बोनस देण्यासाठी निर्णय केलेला आहे. आता नंबर 4ची सरकारने केलेली घोषणा म्हणजे बघा, युनिफाईड पेन्शन योजनेत सुधारणा. युनिफाईड पेन्शन योजना म्हणजे UPSC, UPSS. तर बघा, सुधारित लाभ जे आहे नवीन युनिफाईड पेन्शन योजनेअंतर्गत UPS कर्मचाऱ्यांना आता राष्ट्रीय पेन्शन प्रणाली NPSच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या वाढीव सेवानिवृत्त आणि ग्रॅज्युएटी लाभांप्रमाणे लाभ मिळणार आहेत. मुदतवाढ किती तर नॅशनल पेन्शन सिस्टीम NPS अंतर्गत केलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना युनिफाईड योजनेत UPS स्विच करण्यासाठी अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच जर तुम्ही स्विच करायचा मुदत आहे, ती वाढीव जे पाहिजे असेल तर स्विच करावं लागेल आणि त्याची मुदत 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत जे आहे आपल्याला देण्यात आलेली आहे. आणि 5वा लाभ जे आहे, 5वं गिफ्ट जे आहे काय दिलेलं आहे बघा, महत्त्व म्हणजे याचा निर्णयामुळे नवीन कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर सुरक्षा वाढेल. हे 4थ्या मुद्द्याचं. आता 5वा, निवृत्त वेतनधारकांना डिजिटल जीवन प्रमाणपत्र. म्हणजे जे निवृत्त झालेले आहेत पेन्शनधारक आहेत, सुविधा काय आहेत तर निवृत्त वेतनधारकांना पेन्शनरला आता दरवर्षी जीवन प्रमाणपत्र भेटणार आहे. सादर करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. म्हणजेच काय तर तुम्हाला डिजिटली भेटणार आहे, बँकेत जायची गरज नाही. पर्याय, केंद्र सरकारने निवृत्त पेन्शनधारकांना त्यांचे मासिक पेन्शन सुरू करण्यासाठी त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सबमिशन अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. लाभ काय आहे याचा तर बघा, निवृत्त वेतनधारक घरबसल्या मोबाईल किंवा फेस म्हणजे काय फेसनं जे आहे व्हेरिफिकेशनवरून वापरून प्रमाणपत्र सादर करू शकता. ज्यामुळे ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना, नागरिकांना बँकामध्ये जाऊन रांगेत उभं राहण्याचे कष्ट घ्यावे लागतील, हे वाचणार आहे. या 5 गोष्टींमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त वेतनधारकांना कल्याणासाठी सरकारची कटिबद्धता दिसून येते. दुसरीकडे बघा, 8व्या वेतनधारकाच्या 8वा पे कमिशन स्थापनेसाठी अद्याप कोणताही वैचारिक अधिसूचना किंवा समितीची स्थापना नियुक्त जाहीर झालेली नाही, ज्यांची लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारक प्रतीक्षा करत आहेत. मात्र सध्याच तरी त्याच्यामध्ये काही आपल्याला बदल दिसून येत नाही. पण बघू येणाऱ्या काळात त्यामध्ये सुद्धा काय आपल्याला नवीन अपडेट भेटते का. मात्र सध्याच दिवाळीनिमित्त 5 बोनस जे आहेत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकाला गव्हर्नमेंटकडून जे आहेत मिळालेले आहेत. आणि हे 5ही बोनस त्यांच्यासाठी जे आहे आनंदाचीच आहेत, ज्याच्याकरून त्यांना जे आहे येणाऱ्या काळात सगळ्या सुविधा भेटल्या पाहिजेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा. भेटूया नवीन माहितीप्रमाणे नवीन अपडेटमध्ये.